नमस्कार मित्रांनो, मी तुमचं परत एकदा स्वागत करतो दिशान SB यूट्यूब चॅनलवरती. तर मी चाललो आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी कमी खर्चामध्ये. तर माझी खूप जायची इच्छा झाली होती. मी एकटाच निघालो आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी. आणि मी काहीच प्लॅनिंग केलं नाही, काय नाही. मी कल्याणवरून मी नाशिक जी ट्रेन भेटेल ती ट्रेन पकडून मी जाणार आहे नाशिकला. आणि तिकडनं मी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी निघणार. आता वेळ संध्याकाळची आहे. मी पोचेल 10:30-11 वाजेपर्यंत. मग सकाळी मी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन मी करणार आहे. तर बघू पुढचा प्रवास कसा असेल. जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल, पूर्णपणे हा ब्लॉग बघा. तर मी पुढच्या प्रवासाला आपण निघूया. तर आता नाशिकची तिकीट काढली 80 रुपये. आता मी जाणार ट्रेन याची वाट बघतो. आता 7:10ची ट्रेन आहे. तर मित्रांनो, नाशिक स्टेशनला मी 10:30 वाजता पोचलो होतो. आणि इकडं सकाळी त्र्यंबकेश्वरला जायला बस निघते. तर मी इकडं या रेल्वेवाल्यांच्या डॉमेट्रीवरती मी स्टे केला होता. 250 रुपयेमध्ये मी डॉमेट्री स्टे केला. तर इथं खाली जेवलो मी इकडं, आणि वरती जाऊन वरती हॉल येते इथं डॉमेट्रीचं. त्यामुळे तिकडं मी रात्री झोपलो. आणि सकाळी मी 7 वाजता इकडनं त्र्यंबकेश्वरला जायला मी बस पकडली. पण इथं डायरेक्ट बस जात नाही त्र्यंबकेश्वरला. मी इकडनं CBS बस स्टँडला तिकडं मी 30 रुपये मी तिकीट काढली. आणि मी आता इकडनं CBS बस स्टँडला मी तिकडे जाणार आहे. तर इकडनं CBS बस स्टँडला जायला अर्धा तास लागतो इकडनं जायला. आणि तिकडनं त्र्यंबकेश्वरला जायला बस पकडणार आहे मी तिकडे. तर सकाळचा व्ह्यू बघू शकतो. सकाळी भरपूर थंडी होती. तर मित्रांनो, इकडं मी CBS बस स्टँडला पोचलो आहे. आणि इकडं नाशिक टू त्र्यंबकेश्वरला जायला बस निघते इकडनं अर्धा एक तासाने. तर मी आता इकडनं बसमध्ये बसून आता निघणार आहे. आणि इथं त्र्यंबकेश्वरला जायला तिकीट 51 रुपये इकडे. तर मी बसमध्ये बसलो आहे. आणि आता म्हणजे पाऊण तासाने मी त्र्यंबकेश्वरला पोचणार आहे. तर मित्रांनो, आता मी त्र्यंबकेश्वर बस स्टँडला मी आता पोहोचलो आहे. आता इकडनं मी थोड्या वेळाने मंदिराजवळ पोहोचणार आहे. आणि तुम्ही बघू शकता मंदिर इकडनं दिसत आहे. खूप छान मंदिर दिसतं इकडं. सकाळचं वातावरण इकडं खूप छान आहे. आणि मी आता उत्तर प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो त्र्यंबकेश्वरच्या मंदिरापाशी. आता मी इकडे सरळ जाणार आहे गोदावरी कुंडजवळ. तर गोदावरी कुंडावर मी पोहोचलो. इथं गंगा गोदावरी मंदिर आहे ते. आणि इथं गोदावरीचं कुंड. लोक इकडं गोदावरी कुंडामध्ये आंघोळ करत होते. इथं महादेवाची पिंड आहे. तर इथं बघू शकता सकाळ सकाळी माणसं किती जमले होते गोदावरी कुंडाजवळ. आणि पाणी भरपूर थंड होतं इकडे. तर मित्रांनो, मी आता गोदावरी कुंडामध्ये आंघोळ करून झाली आहे माझी. पाणी खूप थंड होतं. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडं
मित्रांनो दर्शन झालं आहे माझं आणि दर्शनाला खूप गर्दी होती. 4-4.5 तास लागले माझ्या दर्शनाला आणि तुम्ही मंदिर बघू शकता इकडे. खूप भारी दर्शन झालं. खूप गर्दी भरपूर होती. आज रविवार होता म्हणून गर्दी भरपूर झाली होती इकडे. तर आता मी निघणार आहे इकडे आता नाशिक स्टेशनला जायला. तर मित्रांनो मी घरी आलो आणि मी काही जास्त ब्लॉग शूट केला नाही कारण मला ट्रेनमध्ये भरपूर गर्दी भेटली. आणि तुम्ही विचार करत असेल की मी बाकीच्या ठिकाणी दर्शनाला का नाही गेलो. कारण मला दुसऱ्या दिवशी कामावर जायचं आहे. तर माझ्याकडे कमी वेळ होता दर्शन करायला. मला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करायचं खूप इच्छा झाली होती. तर ते फायनली दर्शन झालं माझं. आणि मी परत जाणार आहे तिकडे कधी ना कधी तिकडे. तर मी सगळी तिकडे दर्शन करणारच आहे. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपले व्हिडिओ असे ब्लॉग येत राहणार आहे. आणि